श्री संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेल्या एकनाथी भागवत या नित्य आणि अविनाशी अशा ग्रंथाची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे एकनाथी भागवत या ग्रंथाच्या सारांशाचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. श्रीमद भागवत महापुराणाच्या 11 स्कंदावर आधारित या ग्रंथामध्ये 31 अध्याय आणि 1500 श्लोक आहेत. उद्धवाने भगवान श्रीकृष्णांना अनेक संयुक्तिक प्रश्न विचारून जगावर उपकारच केले. जे श्रीकृष्ण वेदांचे जन्मस्थान आहे त्यांनी स्वमुखाने उद्धवास दिलेला अमृतमय उपदेश या ग्रंथात आहे. हा ग्रंथ अतिशय पावन आणि जीवांचा उद्धार करणारा आहे. आपण सर्व श्रोत्यांनी श्री नवनाथ कथासार, श्री गुरुचरित्र कथासार तसेच ज्ञानेश्वरी प्रत्येक ओवीचा मराठीत अर्थ या ग्रंथांना जे भरभरून प्रतिसाद दिले त्याबद्दल सहयोग चॅनेलतर्फे मी आपणा सर्वांची आभारी आहे. हेच प्रेम आपण एकनाथी भागवत या ग्रंथाला देखील द्यावे हीच नम्र विनंती. चला तर सुरू करूयात. अध्याय पहिला. ऋषींचा शाप. शुकमुनी परीक्षिताला भागवत महापुराण सांगत होते. दशम स्कंद सांगून झाला. 11 स्कंदाला प्रारंभ करताना शुक आणि परीक्षित या दोघांनी भगवान श्रीकृष्णाचे स्मरण केले. वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. शुकमुनी म्हणाले, पूर्ण ब्रह्म अशा परमात्म्याने कौरव पांडवांचे युद्ध घडविले आणि दुष्ट लोकांचा संहार केला. त्याचे अवतार कार्य आता संपत आले होते. यादवांची सेना सर्व जगात बलिष्ठ झाली होती. कृष्णाने मनात विचार केला आणि असं ठरविले की जो मी भूमीचा भार उतरविण्यासाठी अवतार घेतला त्यामुळे माझ्याच बळावर यादवांचा प्रचंड विस्तार हा सर्वांना अजिंक्य होणार. तेव्हा त्यांचाही भार नष्ट केला पाहिजे आणि त्यासाठी त्याने एक मोठी योजना आखली. भगवंताने नारदादी मुनिवरांना द्वारका सोडून पिंडारक क्षेत्रात जाऊन राहावयास सांगितले. ते सर्व ऋषी अनुग्रह आणि शाप देण्याचेही सामर्थ्य असलेले असे मोठे तपस्वी होते. ते गेले तेव्हा वाटेत कृष्णाचे काही पुत्र पौत्र कंदुक क्रीडा करीत होते. त्यांनी ऋषींना पाहिले आणि उन्मत्त अशा त्या यादवांनी ऋषींची थट्टा करण्याचे ठरविले. जांबवतीचा पुत्र सांब हा स्त्रियांसारखाच अतिशय सुंदर दिसत होता. तो स्त्रियांसारखे हावभाव करून लाजत मुरडत असे. त्याच्या मित्रांनी त्याला स्त्रीवेश दिला आणि त्याच्या पोटावर कपडे बांधून तो गरोदर असल्याचे दृश्य तयार केलं. त्याला थोडा दूर उभा करून यादव त्या ऋषींजवळ गेले. त्यांनी ऋषींना वंदन केले आणि सांबाकडे निर्देश करून विचारले, ऋषी हो, ती पलीकडे गर्भवती स्त्री आहे. तिला पुत्र होईल की कन्या? पुत्र व्हावा अशी तिची इच्छा आहे. आपण त्रिकालदर्शी आहात, कृपा करून सांगाल का? ती पहा किती लाजत आहे. त्यांचं कपट ओळखून ऋषींना क्रोध आला आणि त्यांनी त्या यादवांना शाप दिला. तुम्ही कपटाने विचारित आहात. मूर्खांनो, हिला एक मुसळ होईल. त्याने तुमच्या सर्व कुळाचा नाश होईल. एक क्षणही न थांबता ऋषी पुढे निघून गेले. ते यादव फारच घाबरले. त्यांनी सांबाची वस्त्र सोडविली. तो त्यांना आत एक लोखंडी मुसळ दिसलं. ते म्हणू लागले, हाय हाय, आम्ही अभाग्यांनी हे काय केलं? उगाच उपद्व्याप करून आमचे मरणच ओढवून घेतले. अत्यंत चिंताग्रस्त होऊन ते सरळ यादव सभेत गेले
आणि उग्रसेन राजाला त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला. सभेत मोठा हल्लकल्लोळ झाला. काय करावं कोणाला सुचेना. कृष्णांना काहीही न सांगता उग्रसेनाने त्या मुसळाचं पीठ करायला सांगितलं आणि द्वारकेच्या समुद्रात ते चूर्ण फेकून देण्यात आले. त्या मुसळाला जे लोखंडाचं वलय होतं ते तुटेना. तो तुकडाही समुद्रात टाकला. लाटांबरोबर वाहत वाहत ते चूर्ण प्रभास क्षेत्राच्या किनाऱ्याला लागलं आणि त्यापासून गवत उगवलं. लोखंडाचा तुकडा एका माशाने गिळला. एका कोळ्याने मासे पकडले तेव्हा एका माशाच्या पोटात तो तुकडा सापडला. त्याला त्याने धार लावून बाणाच्या टोकावर बसविलं. श्रीकृष्णाला स्वतः अंतर्ज्ञानाने हे सर्व कळलं होतं, पण यादवांचा संहार घडावा ही त्याची योजना होती, म्हणून त्याने काहीही केलं नाही. अनासक्त अशा श्रीकृष्णाने हे सर्व घडवून आणलं होतं. तो फक्त वाट पाहत राहिला. त्याला कोणीही यादवांनी हा प्रकार सांगितला नाही. परीक्षित आश्चर्याने म्हणाला, शुक महाराज, माझ्या अंगावर आता भीतीने काटा उभा राहिला आहे. शुक मुनींच्या मुद्रेवरही विषण्णतेची छाया पसरली. थोडा वेळ ते थांबले आणि दाटलेल्या स्वराने पुढे सांगू लागले. इथे अध्याय पहिला समाप्त झाला आहे. यापुढील व्हिडिओत आपण अध्याय दुसरा पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.